श्री स्वामी समर्थ. अणुरेणूत पानाकणात पशु माणसात ज्यांचे अस्तित्व ते विश्वचैतन्य स्वामी प्रत्यक्षात वावरले तेव्हा कसे होते, कसे दिसत याची थोडक्यात माहिती द्यायची झाली तर श्री स्वामींची कांती सतेज, दिव्य आणि अनुपम होती. ते आजानुबाहू होते, प्रखर तेजपुंज, गौरवर्णीय होते. सर्वसाधारण मनुष्याप्रमाणे अंगयष्टी नसून 7 फुटांहून उंच असा प्रचंड देह होता. अक्कलकोटच्या बुधवार पेठेतल्या समाधी मठात डावीकडे असलेला पलंग हा केवळ त्यांच्या बसण्याचा पलंग होय. त्यांचेकडे कुणीही एकसारखी दृष्टी लावून पाहू शकत नसे. महाराजांचे नाक लांबसर होते. कर्ण श्री मंगलमूर्ती मोर्याची आठवण करून देणारे मोठे होते. कानाच्या पाळी फारच मोठ्या व इतक्या पातळ होत्या की ते बोलले व हसले की त्यातील कुंडले डुलत राहत. ऊर विशाल असून ते लंबोदरही होते. ज्यांनी ज्यांनी त्यांना चरण स्पर्श केलेत त्यांनी लिहून ठेवले आहे की त्यांचे चरण इतके मृदू व कोमल होते की पाऊलात हाडच नसावे असे वाटायचे. तरीही त्यांची चाल एवढी विलक्षण वेगवान होती की ते चालू लागले की सेवेकरांस त्यांच्याबरोबर धावावेच लागे. त्यांच्या जन्मस्थानाचा काहीच नेमका पत्ता नव्हता, पण अनेक तीर्थक्षेत्रीचे सत्पुरुष महाराजांची कीर्ती ऐकून त्यांना पाहण्यास आले असता आपण हेच महाराज हिमालयापासून सर्वच धर्मक्षेत्री आपण पाहिल्याचे ते सांगत असत. त्यांचे आयुष्यमान हे कित्येक शेकडो वर्षाचे वाटत असे. त्या ठिकठिकाणी त्यांची नावे बदलत गेली. कडक बाबा, चंचल भारती, दिगंबर बुवा, श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट स्वामी अशा निरनिराळ्या पद्धतीने त्यांची नावे घेतली जात असत. इसवी सन 1873 पौष मासी वामनबुवा ब्रह्मनिष्ठ हे द्वारका यात्रेस गेले होते. तेव्हा त्यांचा गिरनार पर्वतावर 15 दिवस मुक्काम होता. त्यावेळी गोमुख तीर्थ कुंडापलीकडे लगतच सेवादास नावाचे योगी पुरुष राहत होते. ते सांगत होते, जे स्वामी अक्कलकोटा सुप्रसिद्ध आहेत ते शके 1775 म्हणजेच सन 1852 साली या गिरनार पर्वतावर पाहिले आहेत. योगमार्गातील शंकांचे निरसन तेव्हा त्यांनी सहजच केले होते. या प्रकारे सर्व तीर्थक्षेत्रांवर फिरत असताना त्यांनी कधी शिष्य संप्रदाय सोबत नेल्याचे कोणीही सांगितलेले नाही. यावेळी ते कशा प्रकारचे वस्त्र परिधान करीत याबाबतची नेमकी माहिती कोणी सांगू शकत नसले तरी त्यांचा अक्कलकोटमधला दिनक्रम मात्र सर्वसामान्यास चकित करून सोडणारा असे. ते लंगोटी नेसत असे म्हणण्यापेक्षा त्यास ती नेसवावीच लागे. पुन्हा केव्हाही ते ती फेकून दिगंबरावस्थेत जात. कटीस मेखला, कधी कौपिन, कधी लंगोटी तर कधी विना वस्त्र असे त्यांचे ध्यान असे. श्री स्वामी राजांनी भगवान श्री विष्णू, भगवान श्री शंकर, आदिमाया श्री जगदंबा, श्री कार्तिकेय, पंढरीचे श्री विठोबा, श्री दत्त महाराज आदी रूपे आपल्या भक्तांना स्वतःमध्येच दाखवली आहेत. यावरून देवरूपे भिन्न असली तरी परब्रह्म एकच आहे याचा सर्वांनी बोध घेतला पाहिजे आणि श्री स्वामी समर्थ हीच परमब्रह्माची सगुण मूर्ती असून ज्यात अनेक ईश्वर येतात आणि जातात हे समजून घेतले पाहिजे. चरित्रकार भागवत लिहितात, कित्येक पुष्कर फिरलेल्या लोकांची मते अशी आहेत की दक्षिणोत्तर व पूर्व पश्चिम सर्व हिंदुस्थानात धुंडाळले तरी अशी अवयव रचना व तेजपुंज कांती अन्य ठिकाणी दृष्टीस पडत नाही. इतकेच नाही, परंतु असे रेखलेले अवयव एखाद्या उत्तम चिताराने चित्रात वठवलेलेही एकही चित्र दृष्टीस पडत नाही. अक्कलकोटीचे हे चालते बोलते परब्रह्म लहान बालकांबरोबर खेळू लागले की बालकच होत असत. काळा वेळाचेही भान उरत नसे. या उलट एखाद्या वेळी रागवले तर 7-7 दिवस पारा उतरत नसे. त्यांचा स्वभाव, त्यांची भावना केव्हा पालटेल याचा काही भरोसा देता येत नसे. प्रसंगी इतक्या भयंकर शिव्या हासडत की ऐकणारा पळूनच जावा. अनेक भाषात बोलत, बऱ्याचदा बोललेले वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारित. श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास येणारे लोक त्यांच्या पायावर मस्तक ठेवीत. अशावेळी एखाद्याचा स्पर्श नको असेल तर त्याचे चरण व त्याचे मस्तक यात बोटभर अंतर राहिले असता एकदम हट असे जोराने म्हणत. त्यामुळे दर्शनार्थी घाबरून उलटापालटा होऊन पडे. बहुधा खुणेनेच काही सांगावयाचे. हे सगळे गुढार्थी असले तर त्याचा अर्थ जाणून घ्यायला सेवेकऱ्यांस अवघड होई. ते जसे शिव्या देत तद्वत ओव्या, अभंग, वेदमंत्र, श्लोक, दोहोरे देखील केव्हाही बोलू लागत. गरीब श्रीमंत, प्रजा राजा त्यांना सारे सारखेच वाटत. मामलेदार, न्यायाधीश, कोतवाल इतकेच काय अक्कलकोट संस्थानचे तरुणराजे मालोजी यांच्या कानशिलात मारून देण्यासही त्यांनी मागे पुढे पाहिले नव्हते.
त्यांच्या वागण्याचा नेमका अर्थ कुणाला सुमसत नसे. त्यांच्या भुवया पांढऱ्या शुभ्र होत्या. नेत्रकमलात इतकी जरब असे की भल्या भल्या संस्थांचे राजे सरदार मंडळीसुद्धा महाराजांसमोर मऊ मेणाहून नरम होऊन पडत. त्यांच्या लीला अबोध अगम्य असायच्या. त्यांचे वर्तन वा बोलणे असंबद्ध असे. एखादेच वाक्य पुन्हा पुन्हा बोलत. संतापले की जवळपास जाण्याची कुणाची शामत नसे. प्रसन्न झाले तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच. दुष्टांची त्यांच्यासमोर धडकत नसे. तीर्थयात्रेला जाता जाता अक्कलकोटला स्वामी दर्शनास थांबावे तो त्या क्षेत्रीचा देव स्वामी जागी दिसायचा. चमत्काराच्या लील्या इतक्या सहज असायचा की वर्णावे म्हणता शब्दभंडार रीते पडावे. एकदा राजज्योतिषी जोशीबुवांच्या नजरेस आले की एक गांधील माशी महाराजांचा कान उकरून रक्त काढत आहे. रक्ताची धार लागली तरी महाराज हसत खेळत बसले होते. कोणाही भक्तास पुढे येऊ देईनात. तेव्हा मोठ्या धैर्याने जोशींनी पुढे होऊन महाराजांस सांगितले की आपण मला मारले तरी चालेल, मी आपल्या कानातील गांधील माशी काढून टाकणार. त्याप्रमाणे एक चिमटा आणून बोलल्याप्रमाणे त्यांनी केलेही. श्री समर्थांनीही त्यांना आडकाठी केली नाही. पण जोशीबुवांनी रक्ताळलेला कान पुसून काढताच त्यांच्या लक्षात आले की कान अगदी दुरुस्त झाला आहे. रक्तप्रवाह कोणीकडून आला हेच कळेना. शेकडो भक्त उपस्थित होते. त्या सर्वांनाच याचे आश्चर्य वाटले. अशा या लीलाधर स्वामी महाराजांची लहान मुलांप्रमाणे खेळणीही होती. धान्य मोजायची मापे होती. अक्कलकोटात प्रथम आले ते बसले खंडोबाच्या मंदिरात आणि नंतर खेळण्यासाठी खंडोबा व देवीचे मुखवटेच आपल्याबरोबर घेऊन गेले. हे मुखवटे आजही समाधी मठातील भिंतीतल्या खबदाडीत समोरच आजही पाहावयास मिळतात. मुलांबरोबर गोट्या खेळत एखादी गोष्ट ते करू लागले की ते ती करण्यापासून थांबतच नसत. हुक्का ओढू लागले तर ओढतच बसत. कधी शौचास बसले की लहान मुलांप्रमाणे रेघोट्या काढण्याचा, छोट्या दगडांशी खेळण्याचा, गुढार्थी बडबडण्याचा विलक्षण अनुभव दाखवून देत. महाराजांस खेळण्याकरता सर्व प्रकारची कडधान्य लागत असत. सुका मेवाही लागत असे. गहू, हरभरे, डाळ, उडीद, तांदूळ, मसूर, अक्रोड, बदाम, खारीक वगैरे पदार्थ ते केव्हाही मागत असत. कोणत्या वेळी ते काय मागतील याचा काही नेम नसे. महाराजांस हे जिन्नस खेळण्यास लागतात म्हणून बहुसंख्य भक्तमंडळी दर्शनास येताना विविध प्रकारची धान्य घेऊन येत असत. एकदा त्यांनी हरभरे मागितले असता वेळेवर देता आले नाहीत. तेव्हा बाळप्पांना ते म्हणाले की काय रे, तुला मी कशास ठेवले आहे. तेव्हापासून तर बाळप्पा ही व्यवस्था काळजीपूर्वकच पाहू लागले. श्री स्वामी महाराज कोणती लीला केव्हा करतील याचा उलगडाच होत नसे. हक्क्याच्या मारुतीकडे गाणदेवी या क्रूर देवतेचे कडक देवस्थान होते. ते या भागात आले की बहुधा या देवीच्या दगडावर शौचास बसत. शेंदूर लावलेला दगड दिसला की श्री स्वामी त्यावर शौचास बसलेच म्हणून समजावे. एक प्रकारे लोकांच्या अंधश्रद्धा भोळेपणास ते उधळून लावत असत. रस्त्याने चालू लागले की झाडाफुलांशी संवाद साधत, पशुपक्ष्यांशी बोलत बसत. भक्तांच्या पूर्वजन्माचे संकेत देऊन त्याला आठवण करून देत असत. कुत्र्यांवर त्यांचा भारी जीव. त्यांची एक गायही होती. मांजरांवर मात्र त्यांचा राग होता. त्यांना ते नमकहराम असे संबोधित. एखाद्या वेळी सेवेकराच्या हातून कामात गफलत झाली तर ते त्यास नमस्कार हो नमस्कार असे म्हणत. म्हणजे चुकणाऱ्याला मेल्याहून मेल्यासारखे वाटत असे. सेवेकरी वेळ घालवण्यासाठी पत्ते, गंजिफा, बुद्धिबळ खेळू लागले की ते त्या वस्तू फेकून देत. म्हणत, अरे आयुष्य गेले रे गेले. स्वतंत्र संप्रदाय असलेल्या अनेक मोठमोठ्या साधुसंतांनाही मान्य करावे लागले की समर्थ श्री स्वामी महाराज प्रत्यक्ष परब्रह्म होते. यापुढील कथा पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ.